कृष्ण कृष्ण हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते. प्रियो हि ज्ञानिन्योत्यर्थम् अहं स च मम प्रियः. उदारः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्. आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायातला 16, 17 आणि 18 क्रमांकाचा श्लोक आज आपण बघतोय. काल आपल्या एक लक्षात आलं, काय लक्षात आलं? माझी माया दैवी आहे, माझी माया माझ्या आश्रित आहे. आणि हे जे 3 गुण आहे ना, हा मायेचा मोहरा आहे. त्रिभिर गुणवैर भावैर, हे 3 गुण 3 भाव हा मायेचा मोहरा आहे. हुकमी एक्का म्हणतात ना, यांच्या साह्याने पंचमहाभूत आणि गुण यांच्या साह्याने मायेनी जगत निर्माण केलं. जगामध्ये सत्यत्व निर्माण केलं, सत्यत्व बुद्धी निर्माण केली. सगळ्यांना मोह पडला आणि माझ्या अव्ययाच्या स्वरूपापासून सगळ्यांना दूर केलं. ते काही माझ्या अव्यय स्वरूपाला जाणत नाही. शमदमादी सात्विक भाव, काम क्रोध लोभादी राजस भाव, मोह निद्रा प्रमाद आदी तामस भाव, या 3 भावांना घेऊन विश्वाला तिने व्याप्त केला आहे. पंचमहाभूतांपासून विश्व तयार केलं आणि या 3 गुणांपासून तिने
मोहित करून टाकतो. केव्हाही काय होतं, आपण मोहित होतो आणि एकदा मोहित झालो, की त्या गोष्टीला आपण सत्यत्व देत असतो. जसजसं आपण सत्यत्व देऊ, तसतसं त्या गोष्टीच्या जंजाळामध्ये आपण सापडत असतो. त्याच्या जाळ्यामध्ये आपण सापडत असतो. याच्यासाठी शब्दाच्या जाळ्यात सापडणारा हरीण आपण बघितला. स्पर्शाच्या जाळ्यात सापडणारा हत्ती आपण बघितला. रूपाच्या जाळ्यात अडकणारा पतंग आपण पाहिला. घ्राणेंद्रियांचं प्रबल असल्यामुळे भ्रमर गंधाच्या मागे कसा धावतो ते असं पाहिलं. आणि रसनेंद्रिय प्रबळ असल्यामुळे मासा कसा गळाचा भक्ष्य बनतो आणि गळ्याला अडकून पडतो, हेही आपण पाहिलं. मनुष्याला तर 5 ज्ञानेंद्रिय आहे. एक ज्ञानेंद्रिय बलवान असलं तर ही गत आहे. 5च्या 5ही ज्ञानेंद्रिय ज्याचे बलवान आहेत, ज्याला शब्द ऐकायला येतोय अप्रतिम, स्पर्शही ज्याच्या लक्षात येतोय, रूप, रस आणि गंध या 5ही ज्ञानेंद्रिय ज्याचे अंतःकरणासह बलवान आहेत. आता एकाच ज्ञानेंद्रियांबरोबर जर मन लागलं, वायुर्नाव मीमांभसी, नौका ज्याप्रमाणे वादळामध्ये सापडते, एक ज्ञानेंद्रिय जर अंतःकरणाशी संयुक्त झालं तर ही परिस्थिती आहे. 5 ज्ञानेंद्रिय अंतःकरणाशी संयुक्त झाली तर काय होईल? म्हणून इंद्रिय अंतःकरणाला खिचून नेतात, मनुष्याला खिचून नेतात आणि मग त्याचा नाश करतात. म्हणून वाटेल ते झालं तरीही विषय आणि विषयांच्या उपभोगामध्ये रत होणं, विषयाभिमुख होणं, विषय लंपट होणं, या गोष्टी मला टाळता आला पाहिजे. अदृश्य स्वरूप त्रिगुणात्मक मायेने अव्यय स्वरूप आवृत्त झालं असतं. त्याच्यामुळे ते अव्यय स्वरूप आहे हे आमच्या लक्षातच येत नाही. मग हरिण जसं वाळवंटामध्ये उग्र बदडून धावतो आणि मृगजळाच्या मागे धावतं आणि तोंडाला फेस येऊन छोटी गतप्राण होतं, तशा कामना वर्धिष्णू होत असतात, जीवाच्या तोंडाला फेस आणतात आणि त्याचा नाश करतात. रेशमाचा किडा स्वतःच्या भोवतीच्या जाळ्यामध्येच फसतो. तसं खुळ्या कल्पनांचं जाळं विळून त्यामध्ये जन्मानुजन्म अडकतो आणि सुंदर विषय मनुष्याला भुरळ पाडतात. जीवही विषयाच्या सौंदर्याला आकर्षित होतो, बळी पडतो आणि विषयासक्त होतो. ऐहिक आणि पारलौकिक विषयांचं यथेच्छ उपभोग घेण्यामुळे त्याला परमेश्वराचं स्मरण देखील राहत नाही. माया आणि त्या मार्गामध्ये अनेक प्रतिबंध मायेने निर्माण केले असतात आणि त्या प्रतिबंधाने मनुष्य अडकतो. सूक्ष्म अहंकार निर्माण होतो आणि हा अहंकारामुळे परमेश्वर त्याच्या अत्यंत निकट असून सुद्धा अतिशय दूर असतो. म्हणून भगवंत सांगतात की बाबा बाबा, माझी माया पार करणं फार कठीण आहे. जो मला शरण येतो तोच फक्त त्या मायेला पार करू शकतो. कारण माया कशी आहे? ब्रह्माश्रित आहे. मायेला स्वतंत्र अस्तित्व नसून परब्रह्माच्या सान्निध्याने तिला सत्ता प्राप्त होते. एकदा मायेची अपार शक्ती प्रगट व्हायला लागली की जीव नामोहरम होतो आणि त्या जीवाला
विषय सत्यत्वाने भेडसावल्या जातं, त्या जीवाला दुसरा रस्ता सापडत नाही. म्हणून भगवंताला शरण आलं तर भगवंताची माया तुम्हाला काहीच करत नाही. मायेला जर ओळखलं तरी माया काही करत नाही. पण मायेला ओळखण्यामध्ये आपलं कर्तृत्व असतं. भगवंताला शरण जाण्यामध्ये कर्तृत्वही भगवंताचं असतं. आणि मग त्याला कुठलेही प्रतिबंध अडथळा आणत नाही, व्याकुळ करत नाही. आणि मग मात्र तो माया सहजगत्या पार करू शकतो. नाही तर ते त्याच्यासाठी फार अवघड आहे. ऐशणात्रय जरी त्याच्यापासून त्याग करतो म्हटलं, तरी तो सर्व कर्तव्यांच्या मधून निवृत्त होतो. आणि मग परमेश्वराची त्याला रात्रंदिवस ओढ लागते. आणि मग त्याला असं वाटतं, की मी परमेश्वराला कसा प्राप्त करेन? काही लोक असे असतात, की ज्यांच्या मनात परमेश्वराला शरण जाण्याची इच्छाच निर्माण होत नाही. कारण ते मायेच्या प्रवाहामध्ये कोसो दूर हरवून गेलेले असतात, वाहून गेलेले असतात. आणि मग त्यांची सत्सद विवेक बुद्धी नाहीसी होते. आणि अशा लोकांना आसुरी बुद्धींचा काय लागतो? छंद लागतो. आणि मग आसुरीत्वामध्ये त्यांचं जीवन जातं. आणि मग तो आसुरी गुणांच्या आहारी पडतो, वाईट वर्तनाच्या आहारी जातो. आणि एकदा वाईट वर्तनाच्या आहारी गेला की तो भगवंतापासून फार दूर जातो. धर्म आणि ज्ञान याच्यापासून जो माणूस दूर जातो, त्या माणसाला मनुष्य पशु असं म्हणतात. जर या जगात संत नसते तर मनुष्य पशुच तयार झाले असते. संत ते कसे आहेत, की जे माणसाला ट्रॅकवर आणतात आणि पशुतुल्य जीवनातून मनुष्याचं जीवन जगायला भाग पाडतात. आणि मनुष्याच्या जीवनातून देवत्व प्राप्त करण्याकरता शिकवतात. हे फक्त संत करतात. नाही तर यथेच्छ उपभोग घेणं आणि हे उपभोग सुद्धा त्याच्या जीवनाचं एकमेव सूत्र असतं. असा माणूस मायेच्या आहारी जाऊन स्वतःचा सर्वनाश करून घेतो. पण काही लोक असे असतात, की जे भगवंताला कुठल्या ना कुठल्या निमित्त धरूनच ठेवतात. आणि त्याला प्राप्त करण्यासाठी दुःखातून का होईना, वेदनेतून का होईना, अडचणीतून काय होईना, प्रतिबंधातून काय होईना, विपरीत परिस्थितीतून का होईना, पण ते त्याला आळवतात. अशा भक्तांविषयी आपण आज बघतो आहोत. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो अर्थार्थी जिज्ञासु ज्ञानी च भरतर्षभ. लोक एकदा पुन्हा म्हणतो, आर्तो जिज्ञासू अर्थार्थी असा आहे. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. सांगत असताना स्पष्टीकरण, आर्त नंतर अर्थार्थी करतो, मग जिज्ञासू करतो, मग ज्ञानी करतो. आणि म्हणून बोलताना तसं बोलण्याचा पद्धत मनामध्ये येऊन गेला. पण श्लोक मात्र आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. प्रत्येक माणूस आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगत असतो. प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये सत्व रज तमाचे विशिष्ट प्रकारचे काय तयार झाले असतात, संस्कार तयार झाले असल्यामुळे तो त्या पद्धतीने त्याच्या जीवनाला आयाम दिला असतो. गत अनेक जन्मांना त्यांनी तसे आयाम दिले असतात. त्यामुळे तसे प्रतिबंध सुद्धा येतात. पण प्रत्यक्षात आपल्याला जे पाहिजे ते घडतच नाही. आणि जे घडतं ते तिसरंच असतं, ते भलतंच असतं. काही लोक विचार करतात, की मी अशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करून सुद्धा माझं जीवन एकदम विपरीत का घडलं? आणि तो तशा पद्धतीचं जीवन जगत असताना सुद्धा त्याचं जीवन असं का घडलं? आणि मग त्याला लक्षात येतं,
की आपण वाटेल ते प्रयत्न केले तरी ती गोष्ट काही सिद्ध होत नाही आणि अशा वेळी आपली बुद्धी कुंठित होते. अज्ञात शक्ती ही बुद्धीच्या अतीत असते आणि ती अनाकलनीय आहे. आणि मग तिच्या नियमानुसार मला चालावं लागतं असं जेव्हा कळतं, तेव्हा तो जीव नियामकाला, म्हणजे ज्याच्या नियमात मी बसतो आहे, मी नियम्य, जो माझ्यावर नियम चालवतो, कुरघोडी करतो, तो नियामक. नियामकाच्या म्हणजे परमेश्वराच्या बुद्धीप्रमाणे चालण्याशिवाय पर्याय नाही. आणि आता माझं भलं झालं तर त्याच्याचमुळे होईल, नाही तर होऊ शकत. एकदा हे लक्षात आलं की मग जीव परमेश्वराला आळवण्यासाठी तत्पर होतो आणि मग आपल्या आपल्या परीने जसं योग्य वाटेल तसं तो भगवंताला श्रद्धायुक्त अंतःकरणाने आळवतो. आता मात्र त्याच्या आळवण्यामध्ये भोग घेण्याचा भाग कमी असतो आणि अडचणींचा भाग जास्त असतो. आणि मग ईश्वरावर त्याची श्रद्धा निर्माण होते आणि ईश्वर निर्मित वेदांवर त्याची श्रद्धा निर्माण होते. वेद हे प्रमाणभूत शास्त्र आहे हे त्याच्या लक्षात येतं, परंतु त्या शास्त्राचा अभ्यास त्याला करता येत नाही. ते करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आकलन होत नाही. तसं जगण्याचा प्रयत्न केला तर त्याला जगता येत नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमी अर्हति. आणि म्हणून तरीही तो जे काही करतो, अर्थ, अर्थार्थी आणि जिज्ञासू, त्यात भगवंताला आठवतो. म्हणून या श्लोकामध्ये सुकृती शब्द वापरला आहे. सुकृती नोर्जुन यांना सुकृती असं म्हटलंय. ते चांगलंच करतात. हिरण्यकश्यपू सारखा पिता, हिरण्यकश्यपू सारखा राजा छळायला तयार असताना सुद्धा, कडेलोट करून द्यायला तयार असताना सुद्धा भगवंताचं चिंतन सोडत नाही. याला सुकृतीच म्हणायचं. अत्यंत विपदा आल्यानंतर सुद्धा भगवंताच्या चिंतनापासून दुसऱ्या कशासाठी तो काय होत नाही, तरफडत नाही. म्हणून त्याला सुकृती म्हणायचं. अर्थप्राप्ती सुद्धा करायची असताना भगवंतांनी निर्माण केलेल्या धर्मानुसार मी अर्थ प्राप्त करीन, म्हणून त्याला सुकृती म्हणायचं. जे काही मला अभ्यास करायचा आहे आणि भगवत प्राप्ती करायची आहे, शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने करायची आहे, म्हणून त्याला सुकृती म्हणायचं. आणि म्हणून भगवंताचं या ठिकाणी याबाबत या चौघांचं वर्णन केलंय. आर्त भक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त. आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. व्याकुळतेने परमेश्वराची प्रार्थना करतो तो अर्थभक्त असतो. पण त्याच्यावर संकट आलं, व्याधीग्रस्त झाला असतो, यातना आल्या असतात, रोगराईने जर्जर झालेला असतो, अपमान झालेला, लोकांमध्ये चितू झाली असते, निंदा झाली असते. त्यावेळेला आलेल्या संकटांवर त्याला काहीही उपाय सुचत नाही आणि पूर्ववत त्या संकटातून बाहेर येऊन मी पूर्ववत स्थितीला प्राप्त होत नाही, हे एकदा त्याला कळलं की पळून निघालेल्या तापत्रयामधून तो परमेश्वराची आर्ततेने आठवण करतो, चित्कारी फोडतो आणि मोठी किंकाळी असते. आतमध्ये असा कळवळ्याचा आवाज असतो, हृदयातून कळकळून आवाज देतो. आणि अशा भक्ताला आर्तभक्त असं म्हणतात. हा अर्थभक्त संकट आल्यानंतरच आठवण करत असतो. संकट निघून गेलं, भगवंत धावून आला की पुन्हा हा जैसे थे.
म्हणजे याला सुखामध्ये भगवंताची आठवण येते. याला थोड्याफार दुःखामध्येही भगवंताची आठवण येत नाही. आता याच्यावर बितली झालं. आता याला भगवंताशिवाय काही सुचत नाही. म्हणून याला सुकृती म्हटलं. का? की अशाही परिस्थितीत आठवण तर करतो भगवंताची. दुसऱ्या कोणाची आठवण नाही करत. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आहे. जे वस्त्रहरणाकरता सज्ज झालेले आहेत, ते प्रत्यक्ष तिचे दीर आहेत. तिच्या पतीचे बंधू आहेत. मदोन्मत्त झाले आहेत. स्वतःला राजे समजतात आहे. आणि राजानी धर्माने वागायला पाहिजे. ते बंधूच्या पत्नीवरच त्यांची दृष्टी वक्र पडलेली आहे. अशा स्थितीत द्रौपदी ज्या वेळेला वस्त्रहरणाची वेळ येते, कथानक रंगवणार नाही, पण आपल्या हाताने साडी धरून ठेवण्याचा प्रयत्न करते. आता दुःशासन ज्यांच्या अंगामध्ये 100 हत्तीचं बळ आहे, त्याच्या समोर धरलेली साडी काय कामी पडणार आहे? एका झटक्यात हातात धरलेली साडी निघून जाते. मग द्रौपदी दातामध्ये साडी धरून ठेवते. तोही प्रयत्न विफल होतो. आता तिला लक्षात येतं, की आपले पती तरी धावून आले तर ठीक, नाही तर आपण वस्त्रहीन होऊन जाऊ. अशा परिस्थितीमध्ये ती पतींकडे आशेने बघायला लागते. तेव्हा प्रत्येक पती तिचा खाली मान घालतो. कारण ते स्वतःला गुलाम बनवून बसलेले असतात. आणि पतींनी खाली मान घातल्यानंतर आता तिच्या लक्षात येतं, की माझं रक्षण आता कोणीच करू शकत नाही. माझे 5 पतीही रक्षण करू शकत नाही आणि माझ्या शरीरात रक्षण करण्याचं सामर्थ्य नाही. आता भगवंताची आठवण. एवढ्या वेळ नव्हती आली. पण आता भगवंताची आठवण आली. शेवटच्या क्षणाला का होईना, तिने भगवंताला हाक दिली आणि याला आर्त भक्त असं म्हणतात. गजेंद्र मोक्ष आपल्या कुटुंबियासह सरोवरामध्ये कमळाची फुलं विष्णूसाठी तोडायला गेला आणि नक्र म्हणजे जबरदस्त बलवान असं मगर त्यांनी त्याचा पाय धरला. सर्वप्रथम आपल्या ताकदीने मगरीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं. पाण्यात मगराची बल खूप असतं. मग त्याची पत्नी आणि त्याचे मुलं यांनी त्याची शेपटी धरून मागे ओढण्याचा प्रयत्न केला, तरीही नाही जमलं. सगळ्यांनी त्याला सोडून दिलं आणि आपल्या वाटेला लागले. सोंडेमध्ये भगवान विष्णूसाठी तोडलेलं कमळ आणि आता आपला प्राण जातोय अशी स्थिती, त्यावेळेला भगवंताला किंचाळून हाक मारली आहे. आर्त भक्त, आर्त भक्त. दुसरा जिज्ञासू नित्यानित्य वस्तू विवेकाच्या साह्याने आत्मतत्व जाणण्याची इच्छा करतो. मी कोण आहे? भगवंत कसा आहे? मला भगवंत कोणत्या पद्धतीने मिळेल? काय केलं तर भगवत प्राप्ती माझ्याकडनं शक्य होईल? त्यासाठी मी कोणाला विचारू? कशाचा अभ्यास करू? माझ्या अंतःकरणातून विषयासक्ती जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आणि दुःख दोषानुदर्शनम, विषयातलं दुःख आम्हाला बघितलं पाहिजे. विषयातलं अनित्व आम्हाला बघितलं पाहिजे. अनित्यत्वाबरोबर बद्धत्व आम्हाला बघता आलं पाहिजे. हे विषयातले दोष आहेत. हे एकदा कळायला लागले, की मग जिज्ञासू काया वाचा मनाने परमेश्वराची सेवा करतो आणि त्याचा कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. अर्थार्थी आपल्याला पाहिजे तेवढं धन मिळण्यासाठी
वाटेल त्या पद्धतीने प्रयत्न न करता धर्माधिष्ठित पद्धतीने ईश्वराला साक्षी ठेवून प्रयत्न करतो. आता धन शब्दाचा अर्थ संपत्ती असा होतो. स्त्रीधन, पुत्रधन हेही धनाचे प्रकार आहे. कीर्तीला सुद्धा धन म्हणतात. अशा अनेक प्रकारे तो प्रार्थना करतो आणि उपभोग घेण्याची इच्छा करतो. आर्तो, जिज्ञासू आणि अर्थार्थी चौथा आहे ज्ञानी. ब्रह्मज्ञानी पुरुष परमेश्वर प्राप्तीपर्यंत परमेश्वराची उपासना करतो, पण श्रवण मननात निधिध्यासनामधून निसंशय परमेश्वराचं स्वरूप जाणतो आणि ते मी आहे याचा अभ्यास करतो. अशा प्रकारे तो भगवत प्राप्तीसाठी आटोकाट प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नानंतर स्वतःचा अहंकाराचं निर्मूलन करून भगवत रूप होतो. आता ज्ञानोत्तर भक्ती करण्याची त्याची हे सुरू होऊन जाते. आणि आता भगवत रूप झाल्यानंतर मी सेवक तू मालक, तू भगवंत आणि मी तुझा दास. अपरोक्षत्वाने अद्वैत रूपाने भगवंताशी ऐक्य पावल्यानंतर त्याची जी अखंड भक्ती आहे ती अखंड भक्ती सतत चालू राहते आणि तेही ऐक्य भाव प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्तीच्या कसाला पहिल्या तीन जे भक्त आहेत हे बाह्य विषयांची कामना करणारे आहे, पण हा जो जिज्ञासू आहे हा ज्ञानी होईपर्यंत स्वस्थ बसत नाही. म्हणून हा श्रेष्ठ प्रतीचा भक्त आहे. म्हणून आर्त अर्थार्थी यांच्यामध्ये जिज्ञासू शब्द वापरला. आधी अर्थ वापरला, मग जिज्ञासू वापरला, मग अर्थार्थी वापरला. अर्थ आणि अर्थार्थीच्या मध्ये जिज्ञासू शब्द वापरला आहे. परंतु लक्षात ठेवा की जिज्ञासू आणि ज्ञानी असा क्रम लावला पाहिजे. मी बोलताना म्हणताना तसंच म्हटलं होतं बघा. म्हणून तसं न करता अर्थ आणि अर्थार्थी याच्यामध्ये जिज्ञासू शब्द वापरलाय. यामध्ये भगवंताचा काय उद्देश आहे हा सुद्धा मनामध्ये आला पाहिजे. अर्थ फक्त सकाम असतो, पण हळूहळू तो जिज्ञासू होऊ शकतो आणि त्यामुळे जिज्ञासुत्वातून तो अर्थार्थित्वाकडे न जाता स्वरूपाकारतेकडे जातो. जीवनाचा सर्वांगीण विचार करतो आणि म्हणून अर्थार्थी भक्त सुद्धा जिज्ञासूच होऊ शकतो. सर्व विषय उपभोगून सुद्धा तो शाश्वत सुखाच्या मागे धावतो. अशा पद्धतीने वाटचाल करत असताना अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी या भक्तांची जर उदाहरणं दिली ना तर आणखीन दोन प्रवचन होऊ शकतात. ते सगळे कथानक रंगवून सांगता येतात आपल्याला की कसं आहे बा, काय केलं यांनी, मग त्याची गोष्ट सांगा. मग ती गोष्ट पण खूप छान सांगता येते. पण विषय आहे मला अर्थभक्त व्हायचं नाही, मला नुसतं जिज्ञासूत्वापर्यंत राहायचं नाही, अर्थार्थी होणं हा माझा उद्देश नाही, ज्ञानी होणं. का? आणि त्यावेळेला याचं उत्तर देतात आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. पुढच्या श्लोकामध्ये तेशाम ज्ञानी नित्ययुक्त. ज्ञानी झाला म्हणजे काय झालं? देव पाहाया गेलो देवची होऊन खूप ज्ञान झालं म्हणजे ज्ञानी झालं नाही, ज्ञान रूप होणं म्हणजे ज्ञानी झाला. अहम ब्रह्मास्मी सर्वम खलु इदम ब्रह्म ही अद्वैताची अनुभूती त्याला प्राप्त होते आणि ज्ञानी भक्त हा परमेश्वर स्वरूपच असून तो सर्वश्रेष्ठ आहे हे लक्षात एकदा ते लक्षात आलं की मग ज्ञानीच होण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे ज्ञान रूप होण्याचा प्रयत्न करतो. तो इतर तीन भक्तांपासून भिन्न आहे. म्हणून भगवंत म्हणतात तेशाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिया. सर्वांच्या मध्ये नित्य निरंतर माझ्या स्वरूपामध्ये स्थिर असणारा
अद्वैत भक्ती करणारा ज्ञानी हाच सर्वश्रेष्ठ भक्त आहे. कारण ज्ञानी पुरुषाला मी अत्यंत प्रिय आहे, असा ज्ञानी पुरुष मला सुद्धा तितकाच प्रिय आहे. आता ज्ञानी भक्ताचे लक्षण सांगितले. तेषां ज्ञानी नित्ययुक्त. तो ज्ञानी कसा आहे? नित्ययुक्त आहे. म्हणजे कायम तो जोडल्या गेलेला आहे. युज ती धातू आहे. जोडल्या जाणे, एकत्र होणे, एक होणे. ब्रह्मज्ञानाच्या साहाय्याने सर्व विजाती प्रवाहांचा निराश केल्यानंतर अखंडपणे ब्रह्मस्वरूपाचीच वृत्ती किंवा सजातीय वृत्ती प्रवाह निर्माण करून अखंडपणे ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करतो. म्हणजे विजातीय वृत्ती प्रवाहाला तो मोडून काढतो आणि ब्रह्मज्ञानाच्या संवादी विचाराशी तो जुळवून घेतो आणि संवादी विचारातून ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करतो. ब्रह्म हे कपोल कल्पित नाही. तेषां ज्ञानी नित्ययुक्त, त्याच्याशी तो कायम जोडलेला असतो. असा जो स्वतःला जोडून घेतो, तो 3 गुणांच्या अतीत असलेलं शुद्ध, मुक्त, सत्य, नित्य, शाश्वत, निर्विशेष आणि निरुपाधिक स्वरूपाचं जे तत्व त्यामध्ये स्थिर होतो आणि म्हणून नित्ययुक्त. आता तो कायम जुळल्या गेला. आद्यंतवंत कंश न तेषु रवते बुधा. अनात्म बुद्धी हिला आदी आहे आणि अंत पण आहे. ही निर्मिती आहे आणि नाश पण आहे. परंतु आत्मतत्वाला, कशाला, या दोन्ही गोष्टी नाही. म्हणून ज्ञानरूपता ही गोष्ट अशी आहे की एकदा त्याच्याशी माझी जुळवणूक झाली की ऐक्य पावतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्त. एक भक्तीर विशिष्यते, जी एकत्वानी होते, तिथे अनन्यता शिल्लक राहत नाही. नदी समुद्राला जाऊन मिळते. समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर पुन्हा ती नदी होते का हो कधी? तर भक्त जेव्हा भगवंताला जाऊन मिळतो तेव्हा तो भगवत स्वरूप होतो. विभक्त नोहे तो भक्त, देव पहाया गेलो, देवची होऊनी ठेवलो. तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. हनुमंताला विचारलं होतं, तुझं स्वरूप सांग, तू कोण आहेस हे सांग. अरे हनुमंत म्हणतात, देहदृष्ट्या तू दासोहम, देह बुद्ध्या तू दासोहम, जीव बुद्ध्या त्वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, इति मे निश्चिता मती. बुद्ध्या शब्द वापरलाय. देहाच्या बुद्धीने मी तुझा दास आहे. देह बुद्ध्या तू दास हो. जीव बुद्ध्या त्वदंशकः, जीव म्हणशील तर मी तुझा अंश आहे, तू माझा अंशी आहे. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, तू आणि मी एकच आहे. ज्ञानी भक्ताचं हे लक्षण आहे. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. आता निश्चय झालाय की मी भगवंत स्वरूप आहे. आणि म्हणून आचार्याने त्यांच्या भाष्यामध्ये सांगितलंय, स्वस्वरूपानुसंधानात्मिका भक्तीर विशिष्यते गरीयसी. आचार्य भक्तीची व्याख्या करतात आहे. स्वरूपाचा यथार्थ आणि सम्यक ज्ञानामुळे अखंडाकार वृत्ती ज्या वेळेला निर्माण होते, हे ज्ञान सर्व भेदाचा निराश करत. म्हणजे अहम वृत्ती शिल्लक राहत नाही, इदम वृत्ती ही शिल्लक राहत. तो मी आहे ह्या दर्जावर माझी साधना जाऊन पोहोचली पाहिजे. ह्या दर्जावर मला तिथपर्यंत प्रवास करता आला पाहिजे. ह्या दर्जावर मला माझी वाटचाल करता आली पाहिजे. आणि अशी जेव्हा मला करता येते त्यावेळेला माझं ज्ञानरूपता सफल होते. तोपर्यंत ती सफल होत नाही. म्हणून तर नेहमी जागं राहावं लागतं. सावध, साक्षेपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष, नाहीतर कपाळ मोक्ष.
दुसरं काय? प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम. तो जो ज्ञानी आहे, हा मला इतका प्रिय आहे, की अहम सच मी तोच होऊन जातो. ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे आणि तोही मला प्रियच आहे. आता प्रियत्व हा आनंदाचा काय आहे? अंश आहे. आपण बघितलं सच्चिदानंद, अस्ति भाती प्रिय. म्हणून हे जे प्रियत्व आहे, हे आनंदामध्ये परिवर्तित होणार आहे. म्हणून सगळे जीव आनंदासाठी प्रयत्न करतात, परंतु प्रियत्वामध्ये अडकतात, आनंद स्वरूपामध्ये जातच नाही. आनंद नाही अशी कोणतीही गोष्ट नाही, पण ते परमात्माचं स्वरूप आहे समजलं तर आनंद मिळतो, नाहीतर सुख मिळतं, प्रियत्व मिळतं. प्रियत्व अप्रियत्वामध्ये बदलून जातं. म्हणून नारद भक्ती सूत्र सांगतं, परम प्रेम स्वरूपा हा अमृत स्वरूपाच. परम प्रेमाचा विषय मीच आहे, परम प्रेमाचा विषय भगवंत आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला भगवंताचा विचार करतो, त्यावेळी मग त्या भगवंताशिवाय दुसरं काही सुचेल का हो? प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम. आणि आपल्याला भगवंताशिवाय सुचलं नाही, भक्ताला भगवंताशिवाय सुचलं नाही, तर भगवंताला सुद्धा भक्ताशिवाय सुचत नाही. भगवंत सांगतात नारदाला, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयी रवौ मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त जिथे गातात, बस मी तिथेच राहत असतो. मी काही वैकुंठामध्ये राहत नाही. मी योग्यांच्या हृदयातही राहत. मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. आणि म्हणून भक्ती हा परमप्रेमाचा विषय आहे आणि तो मी आहे हे जाणणं, याच्यावर विश्वास असणं, याला भक्ती असं म्हणतात. तोच मी आहे आणि तो मी आहे ह्याच्यामध्ये स्थित होणं, याला ज्ञान असं म्हणतात. ह्याच्यावर अत्यंतिक निष्ठा असणं, याला भक्ती असं म्हणतात. भक्ती म्हणजेच ज्ञान. याच्या वाटा वेगवेगळ्या वाटत असल्या तरी ध्येय एक आहे. आणि म्हणून ज्ञानी भक्ताचं माझ्यावर अतूट प्रेम असतं. ते आणि मी यांच्यामध्ये जरा सुद्धा भेद नसतो. शुद्ध निरतिशय आनंदाची अनुभूती येते. म्हणून भगवंताला अत्यर्थम हा शब्द योजला आहे. मी अत्यंत प्रिय आहे. मी व तो भिन्न न राहता एकरूप होतो. माझ्या व्यतिरिक्त अन्य सगळ्या विषयांच्या आसक्तीचा, अन्य सगळ्या विषयांच्या कामनेचा तो त्याग करतो. इतकंच नाही, ऐहिक आणि पारलौकिक कामनेचा सुद्धा तो त्याग करतो. हेच तर त्याचं माझ्यावरचं सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. नाही तर त्याला सर्वश्रेष्ठ प्रेम कशाला म्हटलं असतं? त्याला माझ्याशिवाय दुसरं काहीच काहीच नको असतं. आणि म्हणून मला तो हवा असतो. त्याच्याशिवाय मला दुसरं कोणीही लागत नाही आणि मला तो हवा असतो, त्यावेळेला मी त्याला माझ्यात सामावून घेतो. आता बघा, मी आणि तो सामावून घेतल्यानंतर भिन्न राहत नाही. आम्ही एकरूप होतो. माझ्या व्यतिरिक्त सर्व विषयांच्या आसक्तींचा आणि सर्व कामनांचा त्याग करतो. ऐहिक विषयाप्रमाणे पारलौकिक विषयांचा आणि कामनेचा सुद्धा तो त्याग करतो. इतकंच नाही, तो देहबुद्धीचाही त्याग करतो. आणि त्याग म्हणजे वैराग्य, हे सर्वश्रेष्ठ लक्षण आहे हो. त्यागैनेके अमृतत्व मानुषु न मे न कर्मणा न प्रजया न धनेन. कर्माचा त्याग करून होणार नाही, प्रजननाचा त्याग करून होणार नाही, धनाचा त्याग करून होणार नाही. कशाने होईल? त्यागैनेके अमृत वैराग्याने होईल. विषयासक्ती घालवून देण्याने होईल. फक्त त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकते. अन्य कशानेही ती प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून काका म्हणतात, मग याहीवरी पार्था
माझ्या भजनी असता तयाच्या तरी तया ते मी माथा मुकुट करी. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. ऐसे मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा. परी नवलावतो सांगावा इसे ऐक. मुक्त झाल्यानंतर तो भक्त पुन्हा तू देव अन मी भक्त अशाच पद्धतीने ज्ञानोत्तर द्वैत तयार करतो. हे कल्पित द्वैत असतं. कुमुदिनी काय जाणे परिमळ, काय सुंदर विषय आहे. हे भ्रमर सकळ भोगीत असे. पण हे अनुभवाशिवाय जाऊ. असं वरून सांगितलं की हे काय नातं आहे. हे नातच वेगळं आहे. इतकं अतूट नातं आहे की ज्याचा काही अंदाज नाही दिला जात. म्हणून अत्यर्थम हा शब्द फार मोलाचा आहे या ठिकाणी. तो ज्ञानाशी एकरूप होतो. ज्ञानी माझा नुसताच प्रिय तर नाही, तर तो माझा प्रियोत्तम आहे. त्याच्यावर मी एवढं प्रेम करतो, की ज्ञानी भक्ताची महानता आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानी भक्त मला प्रिय आहे आणि ज्ञानाला मी प्रिय आहे. अहम सच मम प्रिया. मला तो आणि त्याला मी. आणि म्हणून ते म्हणतात, की बा तू मला याला प्रिय म्हणतो आणि याला अप्रिय म्हणतो. मग तुला बाकीचे लोक अप्रिय आहेत का? बाकीचे 3 अप्रिय आहेत, असं तुला म्हणायचं आहे का? तर भगवंत म्हणतात, असं मला अजिबात म्हणायचं नाही. मग मग कसं? तर म्हणतात, उदारः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थितः सही युक्तात्मा मामेवानुत्तमाम गती. सर्व भक्त ही श्रेष्ठ आहे. ज्ञानी तर माझं आत्मरूप आहे यात शंका नाही. यात हे माझं पक्क मत आहे. कारण तो युक्तात्मा असून माझ्या अत्युत्तम स्वरूपामध्ये स्थिर असतो. पण नास्तिक लोकांमध्ये सुद्धा निश्चितपणे अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे 3 भक्त सर्वश्रेष्ठ प्रतीचे भक्त आहेत. का? का बरोबर असं? तो अर्थतेने का होईना मला हाक मार. दुसऱ्या कोणाची मदत घेत नाहीये. त्याला असं वाटतं, की माझ्याशिवाय दुसरं कोणी मला मदत करू शकत नाही. त्याला आस्तिक्य बुद्धी म्हणतात. त्याला भगवंतावरचा विश्वास म्हणतात. भगवंताच्या सर्वश्रेष्ठ शक्तीला त्यांनी मानलं आहे. म्हणून हे असं होतं. दुसरं भगवंताला तो सर्वश्रेष्ठ शक्ती आहे हे विश्वासाने मानतो. याला आस्तिक्य बुद्धी म्हणतात. आणि म्हणून परमेश्वरावरील भक्तीमुळे हा जो अर्थभक्त आहे, हा हळू-हळू त्याच्यावरचं संकट टळल्यानंतर जरी तो पुन्हा विषयामध्ये लागला, तरी हळू-हळू विषयांची ओढ कमी होते. विषयांचं महत्त्व कमी होतं आणि नकळत असे प्रसंग घडतात, की परमेश्वराच्या सत्तेचं सामर्थ्य त्याला जाणवायला लागतं. तो परमेश्वराला शरण जातो. स्वतःचा अहंकार मोडून काढतो. आणि त्याची ती व्याकुळता पाहून परमेश्वर त्याला मद रूपामध्ये ऐक्य करून घेतो. म्हणजे लहान मोठा असा भेद नाही करत हो भगवंत. लहान मोठा अशा प्रकारचा भेद भगवंत करत नाहीये. भगवंतानी त्या फक्त पद्धती सांगितल्या. आता मला फक्त तू हवा याच्यासाठी मी रात्रभर म्हणजे काय होतं पहा अर्जुन काय म्हणतो, "नकांक्ष विजयम कृष्णम न च राज्यम सुखानी." मला काही नको तुझ्याशी. आई जर मुलापासून दूर जात असली, तर कितीही खेळण्यामध्ये रमणारा मुलगा असेल, तरी तो खेळणे लाथाडतो आणि आईला स्वीकारतो. पटकन आईला जाऊन बिलगतो. तिच्या गळ्याला मिठी मारतो, पण आईला सोडत नाही. तसं एकदा भगवंताने आर्ततेने जरी हाक मारली असली, भगवंत धावून आला ना, तर दुसऱ्यांदा हा भगवंताला अजून जास्त आर्ततेने हाक मारतो. एक दिवस त्या आर्ततेचं रूपांतर जिज्ञासुत्वात होतं आणि जिज्ञासुत्व ज्ञानित्वामध्ये, ज्ञानरूपतेमध्ये बदलतं. त्या अर्थार्थीचं रूपांतर जिज्ञासुत्वात होतं आणि जिज्ञासुत्व पुन्हा ज्ञानरूपतेमध्ये बदलतं. अशा पद्धतीने ज्यावेळेला मी विचार करतो, त्यावेळेला मग कळतं, की भगवंत भेदभाव नाही करत आहे.
हा अर्थार्थी, हा ज्ञानी, हा जिज्ञासू, हा अर्थ असं नाहीये. प्रत्येकाची ती पद्धत आहे. पण त्या पद्धतीतून भगवंत उचलून घेतोच आणि कृपा करतोच. तेवढीच करतो जेवढी ज्ञानावर करतो. पण भगवंताला आवडतो ज्ञानी यात काही शंका नाही. का नाही आवडणार? ज्ञानी भगवंताला काही मागत नाही. अर्थ फक्त भगवंताला मागण्यासाठी आला असतो आणि जिज्ञासू अर्थार्थी सुद्धा भगवंताला मागण्यासाठी आला असतो. अर्थही मागायला आलाय, अर्थार्थीही मागायला आलाय. आपल्याकडे सारखं सारखं कोणी मागायला येईल तर त्या माणसाचा आपण आदर करू का हो? की जो आपल्याकडे काहीच मागायला येणार नाही आणि आपण काही देतो म्हटलं तर घेणार नाही, त्या माणसाचा आदर करू? आणि अशा प्रकारे तिन्हीही भक्त अत्यंत भाग्यवान आहेत, अत्यंत श्रेष्ठ आहेत. पण भगवंताला ज्ञानी प्रिय आहे, याचा अर्थ बाकीचे अप्रिय आहे असा अर्थ घेऊ नका. आता ज्ञानी भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य पावल्यामुळे अखंडाकार ब्रह्मवृत्ती त्यांनी निर्माण करून घेतलेली असल्यामुळे तो भगवंताला प्रिय राहणार नाही तर काय होणार? विषयांकडे, विश्वाकडे, जगाकडे पाहण्याची त्याची वृत्तीच अधिष्ठान रूप असते, कुटस्थ रूप असते, असंग साक्षी आणि चिद्रूपत्वाची असल्यामुळे तो त्यांच्याकडेच पाहतो. प्रत्येक प्रसंगात तो तसंच पाहतो. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तो. म्हणून आत्मरती आणि आत्मक्रीड हे डॉक्टर काकांचे लाडके शब्द आहेत. आत्मरती आणि आत्मक्रीड. तो आत्मरती होतो, तो आत्मक्रीड होतो आणि मग कोणत्याही स्थितीमध्ये राहिला तरीही तो आत्मस्वरूप विसरत नाही, आत्मस्वरूपाला दूर करत नाही. असा जो युक्तात्मा, असा जो ब्रह्मज्ञानी असतो ना, तो एकदा ज्ञानरूप झाला, भगवत रूप झाला, की पुन्हा त्यांच्यापासून अभिन्न होत नाही. त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. आणि म्हणून नहि ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वैव मे मतम आस्थितः सही युक्तात्मा मामेवानुत्तम. त्याला आस्थित असं म्हणतात. तो आत्म्यावर स्थित झाला असतो आणि आस्थित हा म्हणजे असं म्हणतात स्थित हा सर्व बाजूने स्वरूपाकार झाला असतो. तो सर्व बाजूने स्वरूपामध्ये स्थित झाला असतो, त्याला अस्थित हा म्हणतात. म्हणजे काय झालं बा आता? निरतिशय स्वरूपाची अनुत्तमा गती अथवा स्वरूप आत्मज्ञानाने प्राप्त होतं. ज्याप्रमाणे अग्नीशिवाय स्वयंपाक होत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. मग सगळीकडे तो सर्व बाजूनी स्वरूपाला पाहण्याचं ज्ञान आत्मसात करतो आणि म्हणून त्याला अस्थितः म्हणतात. हा ज्ञानी ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होतो. देहात्मबुद्धीचा, अनात्मबुद्धीचा निराश झाल्यामुळे जीव जगत ईश्वर यांच्यातला भेद संपून गेल्यामुळे आता तो अखंड त्या वृत्तीमध्ये स्थिर होतो. म्हणून आत्मनी आत्मबुद्धी ही अस्थितहाही युक्तात्मा मामेवान उत्तमाम गतीम. आता त्याला काही वेगळ्या गतीची गरज आहे का हो? तो सहज भगवत रूप झाला आणि मग तो या जगत राहून मायेत राहून सुद्धा वेगळा राहतो. ज्याप्रमाणे गोटा नारळ, नवला नारळ, गोटा नारळ आतमध्ये त्या करवंटीपासून दूर असतो, खडखड खडखड वाजतो. ओला नारळ काही करवंटीला सोडवत. कसा आसक्त जो भक्त असतो तो विषयाला सोडवत नाही आणि अनासक्त जो असतो भगवंताशी जो जोडलेला असतो तो मात्र गोट्या नारळासारखा असतो. तो ज्ञानी भक्त आहे, तोच आत्मस्वरूप आहे, तोच भक्त आहे आणि तोच ज्ञानी आहे. बस अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही वाटचाल करायला लागतो त्यावेळेला मग एक झेप येते, उभारी येते.
आणि मग माणसाला असं वाटतं, की नाही, आज जे भगवंतांनी सांगितलं हे खरोखर माझ्या जीवनासाठी अत्यंत मोलाचं आहे. पण हे अंगीकारण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. असं म्हणतात, की ही मेहनत एका जन्माची नसते. ती अनेक जन्मानंतर प्राप्त झाली असते. पण काकांचं म्हणणं असं आहे, की आतापर्यंत अनेक जन्म होऊन गेले, हा शेवटचा समजा आणि ह्या जन्मात आता गोल अचीव झालाच पाहिजे. ह्याची देही, ह्याची डोळा. पण दुर्मिळ लोकं असतात अशी. दुर्मिळ लोकं असतात. आता त्यांच्या आधी किती जन्म झाले हे आम्हाला माहीत नसतं. पण त्या जन्मात ते मोक्ष झाले हे आपल्याला माहीत असतं की नाही? म्हणून मग ह्याची देही, ह्याची डोळा असं साधकांनी टार्गेट जर ठेवलं आपल्या जीवनामध्ये आणि ह्या टार्गेटनुसार जर आम्ही आमची वाटचाल करत गेलो, तर हे सगळं कसं अगदी बरोबर साधतं, बरोबर होतं. नाहीतर हे बरोबर होत नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, की पुढच्या जन्मांमध्ये आणि अनेक जन्मांमध्ये हे होतं, असा विचार चुकून सुद्धा करू नका. नाही झालं, तर पुढचा जन्म आहेच. नाहीतर पुढचा जन्म आहेच, म्हणून या जन्मी काहीच करू नका. असं करण्याच्या भानगडीत मात्र साधकाने पडू नये. ही खबरदारी घेतली पाहिजे साधकाने आपल्या जीवनावर. अशी खबरदारी ज्याला घेता आली, त्याचं पारमार्थिक जीवन, त्याचं साधकत्व सफल होतं, त्याचं जिज्ञासुत्व सफल होतं आणि ते ज्ञानरूप होतं. आणि असा जो असतो, तो भगवंताला अत्यंत प्रिय असतो. नुसतंच प्रिय असतो असं नाही, तो भगवत स्वरूप असतो. असा भगवत स्वरूप आम्हाला जर होता आलं नाही, तर मग आमच्या जीवनात काय आहे आणि मग हे कधी होता येईल? असा एक प्रश्न अंतःकरणामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. ते वाया जाईल का हो? आत्ता केलेली मेहनत वाया जाईल का? याचं उत्तर नाही असं आहे. आपण मागच्याच अध्यायामध्ये ते सगळं पाहिलं आहे आणि सुरुवातीलाही पण पाहिलंय. पण तसं होणार नाही. मोठा दिलासा भगवंतांनी त्या ठिकाणी. असंशयम महाभाव. तू काळजी करू नको अर्जुना. हे सगळं वाया जाणार नाही. कृतीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. सगळी व्यवस्था नीट झालेली आहे. पण ही मेहनत घेणं हे अच्छाच्या नाकात दम आणणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात, सगळ्यांना जरी हे साधत नसलं, नाही आत्ता साधलं, तर ते पुढे साधेल. पण पुढे साधणार आहे म्हणून आत्ता ढिलाई करता कामा नये. आत्ता आळस करता कामा नये. आत्ता जाऊ द्या ना, कंटाळा करता कामा नये. आत्ता मंदपणा आणता कामा नये. असं जर झालं, तर मग ह्याची देही ह्याची डोळा सफल होतो. पण जर असं करता नाही आलं, तर ते वाया जातं का हो? नाही. मग त्याला पुढच्या किंवा पुढील काही जन्मांमध्ये किंवा अनेक जन्मांमध्ये सुद्धा आता हे त्याच्या दिरंगाईवर, ढिलेपणावर सगळं अवलंबून आहे आणि मग त्याच्यावर त्याचा निर्णय होतो. कारण सर्वत्र वासुदेवाला बघण्याची किमया साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. अव्याहत प्रयत्न करावे लागतात आणि तीच वृत्ती सतत जोपासून ठेवावी लागते. अशी जर जोपासून ठेवली तर जमते आणि नाही तर अन्य जन्मातली जी प्रॅक्टिस आहे, त्या प्रॅक्टिस मधून हे सफलता येते आणि म्हणून उद्या सकाळचा पुढचा श्लोक आहे, बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवानवाम प्रपद्यते. वासुदेवा हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. कारण की नुसतं दुर्लभ नाही, सुदुर्लभ. महत कठीण आहे असे लोक आणि असे महात्मे येणं. म्हणून महत्संगस्तु दुर्लभाः अमोघश्च. नारद भक्ती सूत्र सांगतो. सूत्रामध्ये अगदी स्पष्टपणे तसा उल्लेख करून ठेवलाय. भक्ती सूत्रात सांगितलंय बघा.
काय म्हणतात भक्तिसूत्रात सांगत असताना, महत्संगस्तु मुख्यतस्तु महत्कृपा यैव भगवत कृपा द्लेशाद्वा. महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्य. दुर्लभ आहे, अगम्य आहे आणि अमोघ आहे. लभ्यतेपि तत्कृपे यैव. आणि म्हणून दुर्लभम त्रयमेव एतत्. दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष समुश्रय. अशा पुरुषाच्या आश्रयाने गेल्यानेच आम्ही ज्ञानरूप होतो. असा पुरुष कसा असतो आणि तो किती मेहनतीने असा पुरुष तयार होतो हे आपण उद्या सकाळच्या श्लोकाला बघू. आता सगळ्यांना नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. आधीच कबूल केलाय की सध्या रामकृष्ण हरी नंतर चर्चा किंवा प्रश्नोत्तरी नाही, आपलं बोलणं नाही. पुढे मी शिवगड वरून आल्यानंतर तेवढा वेळ देईन. आता शिवगडला असताना एवढा वेळ मी आपला देऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. आणि उद्या आपण श्लोक घेऊ. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. असे महात्मे विरळ असतात. ते कसे असतात, ते काय बघतात, त्या सगळ्या खुणा गाठा पाहायच्या. कशासाठी? मला तसं व्हायचंय म्हणून. मी तसा झालो पाहिजे. मी होऊ शकेन का? हो, का नाही होऊ शकणार? हो, होऊ शकेन म्हणून भगवंताने झालोच पाहिजे म्हणून काकांनी अनुग्रह दिला. त्याचं सार्थक करण्याची जबाबदारी माझी. मुलाबाळांना जन्म दिला असं वाटल्याबरोबर त्यांचे लग्न कार्य सगळं सांभाळतो आणि इथे मनुष्य जन्म मोक्षासाठी घ्यायला आल्यानंतर तेवढा मोक्षही नाही मिळवावं का? असं होणार नाही. म्हणून वासुदेवा हा सर्वमिती अशी दुर्लभ महात्म्य मिळाल्यानंतर, काकांसारखे सत्पुरुष मिळाल्यानंतर, श्रीगुरु मिळाल्यानंतर ब्रह्मरूपता आलीच पाहिजे आणि येणारच. त्यासाठी आटोकाट प्रयत्न करूया. त्यांची कृपा प्राप्त करून घेऊ. आपण सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.